आणि मग मी स्टेजवर बघितलं तर माझे तर दोन्ही टाके तुटले होते आणि पूर्ण बापरे. गावी गेली. हा सगळ्यात म्हणजे खपण काय म्हणतात त्याला, टोचणार. म्हणजे आज दिवस खूप चांगले आले, पण तुम्हाला जर जादूची कांडी दिली आणि सांगितलं की जाऊन तुम्ही एक ऍक्शन पुसून या, नाही पुसू शकत. खरंय. तिचं नुकतंच लग्न झालं होतं, घरी खायला काहीच नव्हतं. तर ती आली होती, तर तिला जे मंगळसूत्र केलं होतं तिच्या घरच्यांनी, मग ते आम्ही घाण ठेवून घरामध्ये जेवण वगैरे बनवलं होतं. नको करूस हे, आणि कोण येणार आहे तुझ्या लावणी बघायला, असं त्यावेळेस मला म्हणायचे किंवा माझा कॉन्फिडन्स लूज करायचे. परंतु त्यावेळेस मला आणखीन ऊर्जा निर्माण व्हायची की नाही, या लोकांना तर मी दाखवणार, आता मी काय करणार ते. काळ किती बलवान असतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं तर जी लोकांनी तुम्हाला पहिल्यांदा जुगारलं, नाकारलं, तुमची अवहेलना केली, ती लोक तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवतात, पैसे मोजतात, तुमची वाट बघतात. म्हणजे काळ एवढा बलवान आहे मला कळतं. आता आपण मेहंदी लावणं हे फारच चुकीचं आहे. केसांचं आयुष्य संपवण्याचं कामच मेहंदी करत असते. त्याच्यामुळं बिलकुल मेहंदी वापरलीच नाही पाहिजे. मेहंदीचा एवढा कोट वाढतो, एकावरती एक एवढे थर वाढतात आणि केसांचा श्वास बंद होऊन केस रफ वृक्ष झाडूसारखा होतो आणि केस तुटून पडतो. ते प्रत्येक शहरामध्ये हे कुवृत्तीचे लोक असतात आणि प्रत्येक शहरामध्ये क्राईम होतच असतो. पण आमच्या बीड जिल्ह्याला मोठे व्यक्तिमत्व लाभल्यामुळे तिथल्या गोष्टी थोड्या अधोरेखित आणि ठळक होतात. नमस्कार, मी किरण गीते. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्याची जीवनकथा तुम्हाला ही दंतकथा वाटेल, पण हे सत्य घडलेलं आहे. एक मुलगा ज्याचं नाव धनराज, तो बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात जन्म घेतो आणि हालाकीच्या परिस्थितीत आयुष्य जगताना उराशी मोठं स्वप्न बाळगतो आणि त्या दिशेने हालचाल करायला लागतो आणि तो मोठा होतोही. पण मोठा होण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या अडचणींना त्याने न जुमानता त्याने एक गोष्ट केली, ती म्हणजे त्याने त्याच्या प्रयत्नांना सातत्याची जोड लावली आणि अर्थातच तो यशस्वी झाला. आज त्याला आपण द लखन म्हणून ओळखतो. त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठमोठ्या मेकअपच्या ब्रँड सोबत कोलॅबोरेशन सुरू आहे. मोठमोठ्या ब्रँड सोबत तो आज काम करतोय. तो जागतिक पातळीवरचा एक उत्तम आणि बेस्टेस्ट आपण मेकअप आर्टिस्ट म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असा तो सध्या झालेला आहे. पण आपण त्याच्याकडून त्याच्या संघर्षाचा सगळा प्रवास ऐकणारच आहोत. पण त्या व्यतिरिक्त तो एक मेकअप आर्टिस्ट आहे. त्याच्या जीवनातल्या काही खास गोष्टी सुद्धा आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत आणि मेकअपच्या काही टिप्स सुद्धा आम्ही लखन करून जाणून घेणार आहोत. तर लखन, द किरण शो आणि अडुटेज स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर माझा पहिला प्रश्न लखन तुला असा असेल की जसं मी सांगितलं की लखनचं नाव हे धनराज भद्रे आहे, पण धनराज भद्रेचा लखन परळीकर कसा झाला? येस, मला निश्चितच सांगायला आवडेल. बऱ्याचदा काय होतं की माझं ओरिजिनल नाव हे धनराज आहे. आईनी आणि वडिलांनी प्रेमाने हे नाव ठेवलं होतं माझं. परंतु आमच्याकडे नाथ टॉकीज म्हणून आहे, तर तिथे आई माझी झाडून काढायला जायची. सो तिथे लखन राम लखन हा चित्रपट लागला होता. बरं. आणि मग त्या चित्रपटामध्ये लखनचं नाव खूप फेमस झालं होतं त्यावेळेस. आणि मग ते नाव बघून माझ्या आईने माझं नाव लखन प्रेमाने म्हणत होती आणि मग पुढे लखनच नावाने मला ओळखले जात होतं. परंतु ज्यावेळेस मी नृत्य करायचो त्यावेळेस धनराज हेच नाव द्यायचो मी. प्रत्येक ठिकाणी धनराज हेच नाव लावायचं. आणि मग परळी शहरामध्ये लखन नावाने फेमस होतो, परंतु बाहेरगावी ज्यावेळेस मी नृत्य करायचो त्यावेळेस धनराज नावाने, धनराज भद्रे नावाने फेमस होतो. पण पुढे मला डॉक्युमेंटली कसं लखन करता आलं ह्याच्याबद्दल मी काही किस्से सांगतो. मागच्या एका मुलाखतीमध्ये मी सांगितलेलंच आहे की मला धनराजचा लखन का करावा लागला, पण ते खूप वेगळ्या अनुषंगाने प्रेझेंट झालंय, तर मी थोडंसं इकडे करेक्ट करतो. मी एकदा एका बँकेमध्ये गेलो आणि बँकेमध्ये गेल्यानंतर
ते बँकेचा मॅनेजर मला लखन नावाने ओळखत होता. ओके. आणि मी जाऊन डॉक्युमेंट धनराज नावाने दिले डॉक्युमेंट्स. आणि डॉक्युमेंट दिल्यानंतर हे धनराज तू बोलतोय. आणि मग तिथे माझा एक मित्र आला आणि तो माझं काम करत नव्हता म्हणजे विलंब करत होता. जशी साधारण माणसाला एक ट्रीटमेंट असते तशी ती ट्रीटमेंट मला देत होता. थोडा रुकी या, थोडा समय लगेगा असं. आणि तेवढ्याच एक माझा मित्र आला म्हणला, अरे लखन कसा आहेस तू? ते बोला, आप लखन हो, वो रंगोली वाला लखन जो है वो हो क्या? यस सर, मी तोच आहे. सो क्या पहिले बता नहीं था, ये धनराज नाव मुझे पता ही नहीं ना आपका, हे बोल के. मग मला काही लोक लखन नावाने परळीत ओळखत होते. सो मग तो एक किस्सा घडलेला आणि मला लक्षात आलं की बाबा मला धनराज नाव जे आहे माझं, हे नाव तर लोकांना माहितीच नाहीये परळीतल्या. म्हणून लखन नावाने मला खूप चांगली ओळख मिळाली. आणि मी धनराजचा लखन केव्हा झालो हे मला कळलं नाही. परंतु असे खूप सारे किस्से जे मला अडचणी पण आलेल्या काही, त्याच्यामुळे मी धनराजचा लखन झालो. ओके. तू आता थोड्या वेळापूर्वी म्हणालास की तू एक इंटरव्ह्यू दिला होतास Yes. एका मीडिया हाऊसला. तर तिथे तू लखन म्हणजे धनराजचा लखन परळीकर कसं झाला हे सांगितल्यावर तुला अडचणींचा सामना करावा लागला. हो, अडचणींचा सामना यासाठी करावा लागला कारण काही माझे बँकेचं लोन होतं एक छोटंसं आणि ते होत नव्हतं. आणि तिथं मॅनेजर जोशी म्हणून काहीतरी मॅनेजर होते आणि त्यांनी ते लोन नाकारलं म्हणण्यापेक्षा लेट केलं. आणि मग मी त्यांना थोडंसं विचारलं की असं का केलं तुम्ही वगैरे. तर मग त्यांनी सांगण्यापेक्षा त्यांचा जो असिस्टंट होता मला त्यांनी सांगितलं की लखन तुझा दोष नाहीये, तर तुझ्या आडनावाचा दोष आहे याच्यामध्ये. मग मला ते कळलं नाही फारसं. आणि मग मी ते प्रेझेंट केलं, पण ते वेगळ्या अनुषंगाने दाखवण्यात आलं. परंतु मला काय म्हणायचंय की माझे काही ब्राह्मण समाजाचे मित्र आहेत, ते अतिशय माझ्यावर प्रेम करतात आणि माझी खूप जास्त मदत करतात. आणि मला माझ्या आयुष्यातली पहिली जी गाडी आहे ती माझ्या ब्राह्मण समाजाच्या मित्रानेच मला ती लोन केलं होतं. माझ्याकडे काही डॉक्युमेंट कमी असताना त्याच्या संस्थेतून त्यांनी मला ती गाडी उपलब्ध केली होती. सो माझे सगळ्या समाजाशी खूप चांगले संबंध आहेत. पण त्या प्रत्येक समाजामध्ये काही कुवृत्तीचे लोक असतात. कदाचित तो प्रसंग तिथं जोडला जाऊ शकतो. आणि बाकीचं सगळं मस्तच. म्हणजे परळीकर नाव तुला अडचण आली असेल. नाही, भद्रे नावामुळे अडचण आली म्हणून मला परळीकर करावं लागलं. येस. अच्छा. ओके. तू आता तुझ्या उत्तरामध्ये मेन्शन केलंस की तू नृत्य देखील करायचं. येस. त्याची आवड कशी लागली आणि कोणत्या प्रकारचे नृत्य असायचे ते? ऍक्च्युअल घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे म्हणजे नृत्यात मला आवड नव्हती. बरं. परंतु मला नृत्य येत होतं असं इतर लोकांचं म्हणणं होतं, म्हणून मी नृत्य करायचो. मग मी नृत्यामध्ये फोक डान्स करायचो आणि त्यात लावणी करायचो. बरं. वा. आणि अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला लावणी उत्तम जमायची असं सगळ्यांचा मानस होता किंवा म्हणायचे मला सगळे की तू छान नाव, तुझं एक्सप्रेशन चांगले आहे, तुझं डान्स चांगला आहे. त्याच्यामुळे मी करायचो आणि मला खूप चांगली ओळख नृत्यामध्ये पण मिळाली होती. पण मला पुढे लक्षात आलं की याच्यामध्ये मी करिअर नाही करू शकणार म्हणून. आणि त्यातली त्यात मी लावणी करायचो. त्याच्यामध्ये तर अजिबातच करिअर होणार नाही हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी नृत्य सोडून दिलं. पण माझ्याकडे अनेक बक्षिसं आहे जी मला एक त्यावेळेस म्हणजे तो जो काळ होता 2003 ते 2005-07 पर्यंतचा जो काळ होता, त्यावेळेस मी राज्यस्तरीय अनेक बक्षिसं 400-450 बक्षिसं माझ्याकडे असतील म्हणजे मला मिळाले नृत्य स्पर्धेमध्ये. आणि माझी जी ओळख आहे ती त्यावेळेस मी गाणं करायचो, पोटासाठी नाचतेनी परवा कुणाची, तर त्या गाण्यानी माझी ओळख झाली होती. आणि माझा नृत्य झाल्यानंतर प्रत्येक पेपरला दुसऱ्या दिवशी असायचं की परळीच्या धनराज भद्रेने रसिकांचे अश्रू ओघळले असं. म्हणजे ते एवढं गाणं मी मनापासून करायचो. आणि त्या गाण्याने मला ओळख दिली होती त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे नृत्य छान करत होतो आणि सगळ्यांनी ते अप्रिशिएट केलं आणि अनेक बक्षिसं होती माझ्याकडे. बरोबर. म्हणजे कलेला थोडीशी भावनांची जोड दिली तर त्यातून उत्तमच काहीतरी घडतं असं आहे. आणि लावणी म्हटल्यावरती फुल ऑफ एक्सप्रेशन, फुल ऑफ एनर्जी आणि मेकअप, म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट वगैरे असा खूप अनुभव घेतला. पण मग त्याच्यातून मेकअप आर्टिस्ट कसा जन्माला आला? ऍक्च्युअल डान्ससाठी जो मेकअप करावा लागायचा तो मी स्वतःच करायचे. सुरुवातीला इतरांचं बघून, इतर स्पर्धकांचं बघून ते काय वापरतात, ते काय वापरत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी पाहायचो मी, खूप बारकाईने पाहायचो. आणि मग काजळ असेल आणि आपली टूथपिक जी असते ते काजळ आणि आम्ही लायनर लावायचो, आयब्रोज त्यानेच बनवायचो, नंतर बोटाने लिपस्टिक लावायचो. इथपासून तो एक प्रवास सुरू होता.
आणि मग मी माझा मेकअप खूप उत्तम करायचो. मग मला इतर आर्टिस्ट विचारायचे की अरे तुझा मेकअप कुणी केलाय, खूप उत्तम झालाय. पण त्याची खरी सुरुवात ही घरापासून झाली होती. कारण बाबा काय करायचे की घरी आणून पोर्ट्रेट बनवायचे. बाबा पेंटर असल्या कारणाने घरी आणून ते पोर्ट्रेट बनवायचे आणि पोर्ट्रेट बनवत असताना आम्ही बघायचो की ते डोळ्यावरचे लॅशेस कशा काढतायत, लायनर कसं काढतायत, आयब्रोला शेप कसं करतायत, कुठल्या अँगलनी ते ब्रश फिरवतायत, लिप्सला कसे कलर लावतायत, हे खूप बारकाईने पाहिल्यामुळं मला वाटतं आपला चेहरा पण एक कॅनव्हासच असतो आणि त्या कॅनव्हासमध्ये आपल्याला फक्त कलर फिलअप करायचे असतात. सो ती कुठंतरी ट्रिक्स माहीत होत्या आणि मग तेच कॉस्मेटिक्सनीच त्या ट्रिक्स मी कम्प्लीट करत होतो आणि माझा मेकअप सगळ्यांना आवडत होता. मग माझा मेकअप आवडत असताना इतर ज्या महिला असायच्या, मुली असायच्या, त्या म्हणायच्या की अरे तू आमच्या लग्नामध्ये आमचा मेकअप करशील का. आणि त्यावेळेस ही इंडस्ट्री जी आहे ती एवढी विकसित नव्हती. बरोबर. मग एखादी वस्तीतलीच एखादी मुलगी म्हणायची तू माझ्या लग्नाचा मेकअप कर, मग मी तिच्या लग्नाचा मेकअप करायचो आणि मग मेकअप तो खूप छान व्हायचा. आणि छान होत असताना मग मला मानधन पण मिळायला लागलं आणि मानधन ते माझ्या म्हणजे नृत्यापेक्षाही जास्त मला मानधन मेकअप मध्ये मिळायला लागलं. आणि मग तिथून मी माझं कलेचं कधी व्यवसायात रूपांतर होत गेलं हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि तू जसं म्हटलंस तसं वडील पेंटर होते तुझे. येस. आणि म्हणजे ते कला हा गुण तुझ्या जीन्स मध्ये चाललाय Yes. बेसिकली, असं म्हटलं तरी चालेल. अगदी अगदी. पण मग मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, तर एक तू जसं म्हटलंस तसं बाबा जशी पेन्सिल फिरवायचे किंवा तू लावणीसाठी तुझं स्वतःचा मेकअप करायचास, त्यापासून ते प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, त्याच्यासाठी लागणारे कोर्स, त्याच्यासाठी लागणारं मानधन, त्याच्यासाठी तू परळीतून येतोस. परळीमध्ये अर्थातच त्या काळी तशा काही गोष्टी उपलब्ध नसतील, मी बरोबर. त्याची खात्री देऊ शकते. मग तिथून शहराबाहेर पडणं, येस. या सगळ्यांचा ताळमेळ कसा लावलास? ऍक्च्युअल 2007 मध्ये मी एक पत्रकार परिषद घेतली. मला माझे पहिल्यांदा गुण ओळखले मी, म्हणजे बरं. प्रत्येक माणसाने त्याला त्याचे गुण कळाले ना तो त्याच्यात खूप चांगली उत्तम प्रगती करू बिलकुल. शकतो. मला एक कळालं की माझा एक आर्टिस्टिक हँड आहे आणि हे माझी पॉवर आहे किंवा माझी शक्ती आहे हे मला कळलं. आणि हे बाबांपासून मिळालं होतं, गॉड गिफ्टेड होतं हे. तर ह्याची चोरी होणार नव्हती, ह्याची कॉपी होणार नव्हती हे मला निश्चित माहित होतं. आणि मग मी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद मध्ये मी सांगितलं की कलाकाराची वाहवा होते पण त्याच्या पोटाचा प्रश्न काय आहे हे कोण ओळखतं. म्हणजे तुम्ही 4 शब्द कौतुकाचे नाही बोललात तरी चालते, पण 10 रुपये देऊन तुम्ही मदत केली पाहिजे एखाद्याला, ते खरं कौतुक असतं. त्यावेळेस माझा हा थॉट होता. आणि मग मी ही ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली तर अनेक परिकरांचे हात मला मदतीसाठी धावले आणि त्यांनी म्हटले की काय तुमच्या डोक्यात काय आहे, काय करायचं एक आर्टिस्ट म्हणून. तर मी म्हटलं मला ना मोफतचे पैसे नको आहेत किंवा मला तुम्ही मदत अशी करावी माझी इच्छा नाहीये. तर मग त्यावेळेस मी लावण्य संध्या नावाचा एक प्रोग्राम जो आहे तो मी कंडक्ट केला आणि स्पॉन्सरशिप्स घेतल्या आणि त्या तिकीट शो ठेवला मी फक्त महिलांसाठी. लावण्य संध्या म्हणजे लावण्यांचा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असा एक शो ऑर्गनाईज केला मी आणि त्याच्यामधून खूप सारी रक्कम उभी राहिली. आणि ज्यावेळेस सुरुवातीला मी सगळ्यांना स्पॉन्सरशिप मागायला जात होतो त्यावेळेस मी सगळ्यांना विचारायचो की तुम्ही माझ्या असा लावण्यांचा महिलांसाठी प्रोग्राम घ्यायचा, तुम्ही मला मदत कराल का, स्पॉन्सर कराल का. त्यावेळेस ती लोक अशी म्हणायची, म्हणजे खूप मोठे नामवंत लोक आहेत ती, जे बलाढ्य लोक आहेत, मी त्यांची नाव नाही घेऊ शकत इकडे. तर ते म्हणायचे लखन तू महिलांसाठी रांगोळी काढतोस, कोर्सेस घेतोस रांगोळीचे, मेहंदी काढतोस, एवढं पुरे आहे ना, आता महिलांना लावण्या कशाला दाखवतोस तू, असू देत नको करूस हे, आणि कोण येणार आहे तुझ्या लावणी बघायला, असं त्यावेळेस मला म्हणायचे किंवा माझा कॉन्फिडन्स लूज करायचे. परंतु त्यावेळेस मला आणखीन ऊर्जा निर्माण व्हायची की नाही या लोकांना तर मी दाखवणार, आता मी काय करणार ते खटकते म्हणजे आपण व्यवस्थित मार्गावर. येस. आणि मग मी आणखीन जोमाने उठायचो आणि जिथं मी टार्गेटच ठेवायचो की मी आज 15 लोकांना भेटणार. आणि मग असं करत करत तो लावण्य संध्या शो आम्ही एवढा यशस्वीरित्या पार पडला. 2000 महिलांची हजेरी त्या कार्यक्रमाला होती. आणि सुधामतीताई गुट्टे म्हणून आहेत त्या शुगर कारखान्याच्या चेअरमनच्या मिसेस, त्यांनी त्यावेळेस मला 50,000 रुपयाचं मानधन दिलं होतं त्याच्यासाठी तिथे. आणि त्याचबरोबर तिकीट शोज आम्ही लावले होते, पहिला 1000 रुपीज, नंतर 500 आणि 100 असं. तर 2000 महिलांची हजेरी त्या शो साठी लावली होती. बापरे. आणि खूप मोठी रक्कम तिकडे जमा झाली. आणि मग ती मोठी रक्कम घेऊन मी मुंबईत गेलो आणि कॉस्मेटॉलॉजी हा एक कोर्स केला, मेकअप आर्टिस्टिक हा कोर्स केला आणि त्याबरोबर हेअर ड्रेसिंग हा एक कोर्स केला. आणि मग मी ह्या क्षेत्रात पदार्पण केलं प्रोफेशनली. ज्या लोकांनी तुला विरोध केला की का करतोयस हे, कशाला करतोयस, बंद कर,
महिलांना कशाला या गोष्टी करतोयस. मला याची 100% खात्री आहे की तुला तुझे पाय खेचणारे 100 उभे राहिले असतील तुला मदत करणाऱ्यांपेक्षा. आज ते तुझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्रयत्न करतात का? म्हणजे मी लिटरली सांगतो, तो एक वेगळा आनंद असतो. पण तुमच्या मनातलं तुमच्या बॉडीतलं एक माणूस पण असतं. म्हणजे लोक ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस मला ते जुने दिवस असे चेहरा म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तरळतात सगळे. क्लीनली ते पिक्चर दिसतात की ह्या लोकांचा त्यावेळेसचा तो चेहरा, त्यांनी दिलेली ट्रीटमेंट, आणि आज ते खूप अदबीने येऊन सर आहेत का, त्यांना भेटायचं होतं. म्हणजे आमच्या असिस्टंटला सांगतात बिलकुल की वेळ मिळेल का त्यांची. आणि ज्यावेळेस मग माझ्या असिस्टंट म्हणतात की हो सर पण 10 मिनिटं थांबावं लागेल तुम्हाला, सर थोडेसे बिझी आहे. त्यावेळेस ना म्हणजे त्या 10 मिनिटांमध्ये ते पूर्ण चित्र दिसतं की काळ किती बलवान असतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं तर जी लोकांनी तुम्हाला पहिल्यांदा झुगारलं, नाकारलं, तुमची अवहेलना केली, ती लोक तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवतात, पैसे मोजतात, तुमची वाट बघतात. म्हणजे काळ एवढा बलवान आहे मला कळत. बिलकुल. आणि परळीतून म्हणजे परळी फार असं मॉडर्न विचारांचं शहर नव्हतं तेव्हा. आता प्रगतशील विचारांचे लोक तिथे झालेत तयार. पण तेव्हा काळी एक मुलगा मेकअप आर्टिस्ट होतोय ही टर्म थोडीशी न पचणारी होती लोकांसाठी. बरोबर. आजही ती आहे मराठवाड्यासाठी. मराठवाड्यातले म्हणजे बऱ्याच लोकांना एक मुलगा मेकअप आर्टिस्ट आहे आणि नवरीचा मेकअप मुलाकडून कसा करायचा हा प्रश्न आजही बऱ्याच लोकांना पडतो. मग तू त्या काळात कसं काय हे सगळं हँडल केलंस? येस, म्हणजे त्या गोष्टी तर फार फेस कराव्या लागल्या मला. पण मी मेकअप आर्टिस्ट बनण्याच्या अगोदर मला हे माहित होतं की डॉक्टर पण स्त्रियांना बघू शकतो ना, जेंट्स डॉक्टर. होय. तसं एक मेकअप आर्टिस्ट पण तिचं सौंदर्य पण खुलू शकतो, हा थॉट माझा त्यावेळेस होता. सो म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा ब्राईड्स करायचो, त्या ब्राईड्स करत असताना मग त्या मुलीला घरी मेकअप करता येत नसे, मग ती सांगायची की मी माझ्या मैत्रिणीकडे मेकअप करायला जातीये. मग ती मैत्रिणीकडे नसे जात, हा पण माझ्याकडे कशी यायची की एक शाळा बुक केलेली असायची. त्या शाळेच्या मांडवामध्ये काय असायचं तर लग्न असायचं, उन्हामध्ये मांडव टाकलेला, खूप घाम गळतोय, आणि मग आम्ही शाळेमध्ये मेकअप करायचो त्यांचा, शाळेच्या वर्गामध्ये. मग वर्गामधले जे बेंच असायचे असे स्ट्रेट नसायचे, ते असे कर्व असायचे. मग ते सामान, जे काही सामान आहे त्यावेळेस तर एवढं प्रोफेशनल सामान नसायचं, मग ते सामान खाली पडायचं. नंतर त्या म्हणजे त्या शाळेतल्या खिडक्यांना दरवाजे नसायचे बंद करण्यासाठी, मग तिथं ते पडदा लावला जायचा त्याच्या मैत्रिणी, किंवा त्यांची ओढणी झाकली जायची तिकडे. आणि तरी पण छोटे छोटे मुलं ते असं वाकून बघायचे, अरे काय करतायत ती लोक म्हणून. म्हणजे तू एक जर्नी जी आहे ती खूप वेगळी जर्नी आहे. आणि मग मेकअप करून ती ब्राईड तर पैसे द्यायचीच, पण त्यांच्या घरच्यांना सांगितलं जात नव्हतं की अमुक अमुक मुलांनी आमचा मेकअप केलाय, किंवा घरचे तर खुश व्हायचे मेकअप खूप चांगला झालाय, पण घरच्यांना सांगितलं जायचं नाही, कारण आपल्याकडे खूप पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्याच्यामुळे मग ते घरी सांगितलं जात नसे. पण एक वेळ अशी आली की मग अशा कामातून मला ना खूप चांगले पण क्लायंट्स मिळायला लागले, म्हणजे थोडे आपण त्यांना मॉडर्न विचाराचे म्हणू शकतो. मग मॉडर्न विचाराचे क्लायंट्स मिळायला लागले आणि त्यांना हरकत नव्हती, मुलगा मेकअप करतोय ना तर नो प्रॉब्लेम, आम्हाला काय हरकत नाही, ती एक आर्ट आहे. आणि मग त्यावेळेस मग म्हणजे परळीतल्या म्हणण्यापेक्षा परळीतल्या सभोवताली पण मी खूप सारे ऑर्डर घ्यायचो. आणि त्या ऑर्डर्स आणि हे जे सगळे क्लायंट्स आहेत ते क्लायंट्स पण माझ्यासोबत, माझ्या थॉट सोबत ते पण मॉडर्न व्हायला लागले, हे मला लक्षात आलं. आणि मग आता तर काहीच हरकत नाही. आता ज्या लोक पूर्वी लपवायचे नाव, ती आता लोक खूप ताटमानेने सांगतात की आम्ही लखनच्या सलूनला जाऊन येतात, आम्ही लखनला बुक केलंय. म्हणजे तो एक स्टेटसचा भाग झालाय. मला बुक करणं ही त्यांच्या लग्नातली सगळ्यात शोभनीय गोष्ट सुद्धा आता आहे की आम्ही आमच्या लग्नात लखनला एवढे पैसे मोजून आता बुक करतोय, फ्लॉन्ट करतो. येस येस. मग या सगळ्या प्रवासात तुझ्या कुटुंबाची कशी साथ लाभली तुला? येस, ऑफकोर्स. सगळ्यात म्हणजे ना माझं आई वडील जे आहेत त्यांना एवढी मोठी लेकरं आहेत, म्हणजे जवळ 8 लेकरं. तर त्याच्यामुळे त्यांनी ना असं प्रत्येक लेकरांचं संगोपन नाही करता आलं त्यांना. जसं आपल्याला एखाद्या झाडाला वाढवायचंय, त्या झाडाला मोठं करायचंय, तर आपण त्याला कुंपण घालतो, त्याला शेळी बकऱ्या मेंढ्या खाऊ नाही त्यासाठी. आणि नंतर थोडंसं उंचीवर गेलं ते झाड की मजबूत होतं. मजबूत झाल्यानंतर त्याचा असा डौलदार हे होतं. आणि पण ज्या झाडाला त्या शेळ्या मेंढ्या बकऱ्या खाण्याची जी भीती असायची, काही काळानंतर ते झाड मजबूत झाल्यानंतर त्याला बांधल्या जातात त्या झाडाला, राईट. तर तसंच माझ्या घरच्यांचं असं होतं की त्यांनी असं संगोपन नाही करता आलं त्यांना. मग त्यांनी काय की तुम्हाला जे आवडतं ते बाबा तुम्ही करा,
पण सपोर्ट म्हणून असं नव्हता. डान्ससाठी तर माझ्या वडिलांचा, माझ्या चुलत्यांचा, सगळ्यांचाच विरोध होता. तू काय मुलगा असून मुलींचं सारखा डान्स करतोयस, असा त्यांचा विरोध असायचा सुरुवातीला. आणि मग मी त्यांना लपून सगळ्या गोष्टी करत असे. कधी कधी नाव बदलून पेपरला नाव यायचं म्हणून मी नाव सुद्धा बदलायचो, खोटं नाव द्यायचो मी बरं. स्पर्धेसाठी. आणि पण सपोर्ट तर म्हणता येईल तर माझ्या वडील आत्ता 2 वर्षापूर्वी गेले, पण त्यांना माहित नव्हतं की मी काय करतोय, एक्झॅक्टली काय व्यवसाय. मला म्हणायचं काय तू बार्बर सारखा हेअर कटिंग करतोयस वगैरे. म्हणजे हे एवढं विकसित झालंय क्षेत्र, हे घरच्यांना माहित नाही. माहिती आहे. आई तर अडाणी आहे आणि आईचं वय झालेलं आहे, तर ती पण ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ नाही की तिचा मुलगा काय करतोय, या क्षेत्रामध्ये किती मोठा झालाय. बाकी बहिणी आणि भाऊ त्यांना अभिमान आहे, त्यांना छान वाटतं की अरे याच्यावरती एक गोलाकार प्रकाश पडलाय आणि हा चमकतोय त्या प्रकाशामध्ये. बस त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. बिलकुलच. आणि म्हणजे इतका सगळ्या संघर्षानंतर या माणसाला, आता तू जसं सांगितलं की तुझी अवहेलना करणारे, तुझे पाय खेचणारे असे असंख्य लोक होते, पण तू त्यांना जुगारून पुढे निघून गेलास. आणि ते लोक आज तुझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी तरसतात, 10 मिनिटं वाट बघत बसतात तुझ्या फॉयमध्ये, लॉबीमध्ये, जे काही असेल ते. पण त्या सगळ्यांमध्ये एखादा असा कोणता क्षण आहे तुझ्या आयुष्यातला की जो तुला नेहमी सलतो, म्हणजे तुला तो काहीही केला विसरत नाहीस तू, दुःखाचा? येस, दुःखाचे तर सगळे माझं पूर्ण लाईफच जे आहे, मला वाटतं वयाच्या 20 ते 21 वर्षापर्यंत पूर्ण स्ट्रगलिंगच लाईफ आहे. म्हणजे सुखाचे दिवसच माहित नव्हते, म्हणजे सगळे ते दुःखाचेच दिवस होते. पण त्यातला त्यात एक वाईट प्रसंग मला सांगायला इथे आवडेल मुद्दामून, की किती माणूस कुठेही कसा उभारू शकतो त्याचं एक उदाहरण. माझ्या बहिणीचं एका नुकतंच लग्न झालं होतं. 5 बहिणी आहेत, पण मी तिचं नाव नाही घेणार इकडे. ओके. तिचं नुकतंच लग्न झालं होतं, घरी खायला काहीच नव्हतं. तर ती आली होती, तर तिला जे मंगळसूत्र केलं होतं तिच्या घरच्यांनी, मग ते आम्ही घाण ठेवून घरामध्ये जेवण वगैरे बनवलं होतं. बापरे. म्हणजे ते घाण ठेवण्यात आलं. आणि मग तिचा नवरा जो आहे तो एक 4 दिवसानंतर येणार होता, पण तो 2 दिवसानंतरच घ्यायला आला. आणि मग घ्यायला आला तर मग आता तिला सासरी जायचंय, तर ते मंगळसूत्र तर पाहिजेच ना. मंगळसूत्र जर नसेल तर ती जाणार नाही, तिचा संसार मोडेल, हे भीती होती. आणि मग घरामध्ये सगळेच, मोठा भाऊ परेशान, कुठून पैसे येतील, आई परेशान, वडील परेशान वगैरे वगैरे. मग मला एका पेपरच्या कात्रणामध्ये बीडीसी एक कॉम्पिटिशन होतं. कॉम्पिटिशनचं नाव नाही आठवत आहे, पण मोठ्या स्पर्धा असायची, ती राज्यस्तरीय स्पर्धा असायची डान्सची. आणि मग मी शेजारच्या मॅडमकडून साडी घेऊन, माझे घुंगरं, माझा मेकअपचं सगळं साहित्य घेऊन मी त्या स्पर्धेसाठी निघालो. पण स्पर्धेसाठी निघत असताना जाण्यासाठीच पैसे नसते त्या स्पर्धेसाठी. तर मग मी माझा एक मित्र होता, त्याला खूप रिक्वेस्ट केली की तू मला 10 रुपये दे, मग मी तुला नंतर आल्यानंतर देतो. ना त्याने 10 रुपये, दुसऱ्या एका मित्राने 10 रुपये, आणि आमच्याकडे एक किराणा दुकान होता, त्या मॅडमनी मला 20 रुपये दिले. जसे 40 रुपये मिळून मी त्या बीडच्या स्पर्धेसाठी गेलो. रजिस्ट्रेशनसाठी फीस होती, मलाही माहीतच नव्हतं. माझी चुलत बहीण राहते बीडमध्ये. मग तिचा कॉन्टॅक्ट काढून, त्यावेळेस लँडलाईन्स होते, मग तिचा कॉन्टॅक्ट काढून तिच्या मुलांनी मला आणून दिले पैसे रजिस्ट्रेशन फीससाठी. आणि मग मला आता खूप कमी पैसे शिल्लक होते. मग मी एक पाण्याच्या बॉटलमध्ये रसनाची पुडी टाकली आणि दिवसभर ती कॅरी केली. म्हणजे दिवसभर तेच, मी जेवण नाही केलं, काहीच नाही केलं. आणि त्या स्पर्धेला जाण्याच्या अगोदरच मी माझ्या पायामध्ये कुरूप झालं होतं, तर 2 टाके टाकले होते. बरं. आणि मग मी त्या स्पर्धेसाठी गेलो. माझा डान्स येईपर्यंत मी 10th ला होतो, मला चांगलं आठवतंय. मी मराठीचं पुस्तक काढून माझा नंबर येईपर्यंत ड्रेसिंग करून बसलो होतो रूममध्ये, माझा नंबर कधी येतोय वाट बघण्यासाठी. आणि मग नंबर नाव पुकारण्यात आलं की पुढील स्पर्धक असणार आहे धनराज भद्रे यांनी, तयार राहायचंय म्हणून. आणि मग मी तयारच होतो. आणि मग माझ्या पायामध्ये टाके होते, आणि त्याचबरोबर टेन्शन असं होतं की मला बहिणीचे दागिने सोडून आणायचे. बरोबर. तेच जास्त टेन्शन होतं आम्हाला सगळ्यांना, आणि मला प्राइज मिळणार की नाही. आणि मग माझं गाणं लागलं. माझं फेमस गाणं होतं, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. त्या गाण्यासाठी मला वेगळं काही करायची गरजच नसे. मी माझी जी रिअल परिस्थिती आहे मी तीच आठवायची त्या गाण्यामध्ये, सो मला वेगळं काही करायची गरजच भासत नसे. आणि मग माझा डान्स संपला की त्यातल्या एक महिला जज आणि एक पुरुष जज आले आणि माझ्या गळ्याला भरून खूप रडायला लागले. मग मला नाही लक्षात आलं, मी तर माझा डान्स करायचो. आणि मग मला म्हणले, तुझ्या आयुष्यात एवढं काय दुःख आहे की तू असा डान्स केला? बापरे. मग मी तर खूप लहान होतो, 10वी म्हणजे फार समज नव्हती.
आणि मग मी काहीच नाही बोललो, मी त्यांना निरुत्तर झालो. आणि मग मी स्टेजवर बघितलं तर माझे ते दोन्ही टाके तुटले होते आणि पूर्ण बापरे. ओके, तुला पाणी हवंय? नाही thank you. रक्त रक्त झालं होतं. आणि मग आता जाण्यासाठी पैसे नव्हते, म्हणजे गावी मला जायचं होतं आणि गाण्यासाठी पैसे नव्हते. मग मी शोधत होतो, कारण आणखीन 4-5 स्पर्धक राहिले होते. आणि मग स्पर्धक राहिले होते आणि मग मला आता जायचं टेन्शन, मी कसं जाणार, आता येण्याचे पण पैसे नव्हते आणि जाण्याचे पण नव्हते. आणि मग मी तिथं शोधत होतो त्या संयोजकाला की माझी अडचण आहे आणि मला परत जाण्यासाठी पैसे द्या म्हणून. तर ते संयोजक म्हणले एवढं लवकर नका जाऊ, बक्षीस तर मिळू द्यात. पण मला विश्वासच नव्हता, कारण गाणी आलेली, पोटात काहीच नव्हतं दिवसभर आणि डान्स पण कसा केला हे माहित नव्हतं. आणि मग 4-5 स्पर्धक झाले, म्हणलं ठीक आहे तोपर्यंत बसूया. म्हणले मला स्पर्धा झाल्यास भेटा, मी जायला तुम्हाला पैसे देतो. आणि त्याला माहितीच नव्हतं की ते गाणं मी केलंय, कारण मी पेहराव करून केलेलं होतं ते गाणं. आणि नंतर साधं टी शर्ट, पायामध्ये साधी चप्पल, एक आपली कॅरी बॅग सगळी अशी पकडलेली. आणि मग त्याच्यामुळे त्यांना माहित नव्हतं. मग मी ऑडियन्समध्ये जाऊन बसलो, एकदम शेवटच्या थिएटरच्या सगळ्या शेवटी जाऊन बसलो. म्हणलं पटकन स्पर्धा झाली की संयोजकाला भेटूया आणि आपण निघून जाऊया. मग नंबरची वेळ आली, मग उत्तेजनार 4 काढले. मला वाटलं उत्तेजनावर तरी मला भेटावं, बिकॉज मला जाण्याचे तरी पैसे होते. आणि मग नाही भेटलं. 4थं पण नाही मिळालं, 3रं पण अनाऊन्स झालं, 3रं पण नाही मिळालं, 2रं पण अनाऊन्स झालं, 2रं पण नाही मिळालं. मग तर मी आता म्हणलं आता काहीच खरं नाही, जाण्याचं आता कसं राहायचं, कुठे राहायचं, कसं जायचं, हाच माझ्या समोर मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळेस मग ती अँकर म्हटली की तुम्ही अंदाज करू शकाल का की पहिलं बक्षीस कोण घेऊन गेलं असेल. त्यावेळेस खालून ऑडियन्स म्हणत होती परळीचा धनराज बद्रे. बापरे. आणि मला शॉक, मी म्हटलं माझं नाव का घ्यायला ती लोक. आणि त्यावेळेस ती अँकर म्हणली करेक्ट. ते आणखी नाही माझ्या कानामध्ये ते गुंजतं ऐकून. आणि म्हणजे मी एवढा स्तब्ध झालो, मला काहीच कळत नव्हतं. मला फर्स्ट प्राइज मिळाले आणि ते 8,000 रुपयाचं फर्स्ट प्राइज होतं ते. अरे बापरे. आणि मग मी एवढा आनंदी झालो, मला म्हणजे कळतच नव्हतं. आणि मग त्यांनी एवढं सुंदर माझ्या गाण्याचं वर्णन केलं, जजनी खास अँकरच्या हातातून माईक घेतला आणि जज म्हटली की ज्या स्त्रीचा कमनीय बांधा असतो, लावण्यवती काय असती एका मुलामध्ये आज आम्ही बघितली. लावण्यवती काय असते एका मुलामध्ये आम्ही बघितली. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचं दुःख, म्हणजे आम्ही अक्षरशः पेन बाजूला काढून, त्यांनी ज्यावेळेस पहिला तोडा संपला आणि खाली पडला त्यावेळेस आम्ही पेन असा बाजूला ठेवून फक्त तिन्ही जज म्हणले की आम्ही एक सुद्धा मार्क नाही टाकला त्याला, एक सुद्धा मार्क, आमचं सगळं ब्लँक आहे आणि त्याला आम्ही फर्स्ट प्राइज दिले. त्यांनी एवढं मनापासून डान्स केला आणि तो आमच्यापर्यंत पोहोचला. आणि तो आमच्यापर्यंत पोहोचला. अफलातून म्हणे, अफलातून. पण त्यांना खरी परिस्थिती माहितीच नव्हती की मी काय डान्स करत होतो आणि कशामुळे तसा डान्स करत होतो. मग ते प्राइज मिळाल्यानंतर मी तिथल्या संयोजकांना सांगितलं की मला बस स्टँडपर्यंत ऑटो वगैरे करून द्या, उशीर झाला होता. तर ते म्हणले बस स्टँडपर्यंत ऑटो नाही करून देणार, म्हणले तुला आज राहायचंय आणि उद्या सकाळी आमची गाडी तुम्हाला सोडेल म्हणे. आणि त्या संयोजकांना पण एवढा माझा डान्स आवडला होता की ती रात्र त्यांनी मला खूप पोटभर खाऊ घातलं. बापरे. आणि खूप छान. दुसऱ्या दिवशी त्यांच्या गाडीत मला त्यांनी परळीमध्ये सोडलं आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन मग घरच्यांना ते पैसे देऊन दागिने सोडून बहीण गावी गेली. हा सगळ्यात म्हणजे खपणारा, काय म्हणतात त्याला, टोचणारा, म्हणजे आज दिवस खूप चांगले आले. पण तुम्हाला जर जादूची कांडी दिली आणि सांगितलं की जाऊन तुम्ही एक ऍक्शन पुसून या, नाही पुसू शकत. खरंय. आपण पाहतो की छोट्या शहरातले जे मुलं मुली असतात, करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी त्यांना आपलं शहर सोडावं लागतं. कारण मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर संभाजीनगर चांगल्या शिक्षणासाठी एक ऑप्शन आहे, पण करिअरसाठी आपण पाहतो की तेवढा मोठा प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध होत नाही. त्यासाठी युजली गावातली मुलं मुली पुणे, मुंबई किंवा कदाचित त्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. तूही मुंबईला, पुण्याला काम केलंस, मग आज तू परळीत परत का आलेलास? येस, लॉकडाऊन नंतर मला परळीत यावं लागलं. मग नियतीने आटलं असं म्हणता येईल. कारण ज्यावेळेस माझा कामाचा स्तर, माझ्या क्लायंटचा स्तर वाढत होता, त्यावेळेस म्हटलं की इकडे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नसतात, एवढे मेकअपसाठी इन्व्हेस्ट करत नाहीत गावाकडची लोक. जे मोठ्या शहरामध्ये
लोक लग्न साजरं करतात. लग्न करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक उरकणे आणि एक साजरं करणे. बरोबर. उरकणं म्हणजे ठीक आहे बा, मुलीला पटकन घरातून बाहेर काढणे, नवर शोधणे चांगला तिच्यासाठी, पण जेवणाचे ऍडजस्टमेंट, कपड्यांचे ऍडजस्टमेंट, त्यातली त्यात मेकअप हा खूप लांबचा पल्ला आहे आमचा, सगळ्यात शेवटी येणारा भाग आहे. तो नाही केला तरी चालतो असाच आहे. तर ती गावाकडचे लोक एवढं महत्व देत नाहीत. पण मुंबई पुण्याच्या शहरामध्ये काय होतं की मला एक लक्झरी क्लायंट्स भेटलेले खूप सारे, त्याच्यामुळे ते लोक लग्न साजरं करायचे. बरोबर. त्याच्यामध्ये माझा खूप महत्वाचा रोल असायचा. मग मी पुण्याला शिफ्ट झालो. पुण्याला मी काही कोर्सेस केले ऍडव्हान्समध्ये आणि तिथे खूप माझा चांगला क्लायंट बेस झाला. परंतु त्या दरम्यानच लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर मला सगळं ते पूर्ण बंद करून वापस गावी यावं लागलं. आणि गावी आल्यानंतर म्हटलं मोठ्या शहरामध्ये एक्सपेन्सेस पण खूप आहेत. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला खूप महाग मिळतात तिकडे, ज्या गावाकडे जे आहेत ते इझी गोईंग होतात. म्हणून मला गावाकडे येण्याचा निर्णय घेतला आणि फॅमिली सोबत असणं, आपल्या गावच्या लोकांसोबत असणं, एक जगण्यामध्ये एक वेगळी मृदुता असते जी तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये नाही मिळत. म्हणून मी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. गावाकडे आल्यानंतर मी पुन्हा सुरू केलं नव्याने, आणि नव्याने सुरू केल्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तोपर्यंत इंस्टाग्राम, फेसबुक जे आहेत सगळ्यात जास्त वेळ अधिक महिलांचा त्याच्यावर जात होता. त्याच्यामुळे त्यांना फॅशन्स कळायला लागल्या, ट्रेंड्स कळायला लागले, मेकअपचं महत्व कळायला लागलं. आणि पूर्वी कसं असायचं की मेकअप म्हणजे पावडर आणि क्रीम लावणे, पण आत्ता जर मेकअप म्हटलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स प्रदान करणारी गोष्ट आहे. बिलकुल. तुमच्या व्यक्तिमत्व खुलवण्यासाठीचं काम करणारी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे आता गावाकडे पण खूप महिला प्राधान्य देत आहेत. म्हणून मग मी गावाकडे राहण्याचाच निर्णय घेतला आणि आपल्या माणसाशी पण नातं राहतं याच्यासाठी मी परत गाठी आले. मग टीम बिल्डिंग कशी केलीस? म्हणजे परळीमध्ये एका, जसं मी पूर्वी सांगितलं की एक मेल मेकअप आर्टिस्ट कडे बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा आहे आपल्या भागात, ग्रामीण भागात विशेष करून. तर एका मेल मेकअप आर्टिस्ट कडून मेकअप शिकण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी, तो जो पूर्ण वर्षभराचा 6 महिन्याचा जो काही कोर्स आहे तुझा, तो शिकण्यासाठी मेल आर्टिस्ट प्रेफर करणं, तर ते क्लायंट्स मध्ये तू विश्वास कसा निर्माण करून दिलास? येस. तर पूर्वी काय व्हायचं की मी ज्यावेळेस मुंबईतनं शिक्षण घेऊन आलो या सगळ्या गोष्टींचं, त्यावेळेस तिकडे फॅशनच नव्हती. जसं की हायलाइट करणे, स्ट्रेटनिंग करणे, किंवा वेगळ्या केसांचे कट करणे, जसं ब्लंट असेल किंवा स्टेप कट असेल, लेअर कट असेल, किंवा व्हॉट एव्हर आता ट्रेंडी जे आहेत ते बटरफ्लाय कट वगैरे, असं काहीच नव्हतं. केस बांधणे, केसांची वेणी घालणे, केसांना रबर लावणे, ही फॅशन गावी असायची. मग आम्ही काय करायचो, ज्या मुली आमच्याकडे शिक्षणासाठी यायच्या आम्ही त्यांच्या केसांवरती हे सगळे प्रयोग करायचो. म्हणजे त्यांची स्ट्रेटनिंग करायचो, त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळे कलर्स करायचो केसांचे. आणि मग ज्यावेळेस त्या कॉलेजमध्ये जायच्या त्यावेळेस त्यांच्या मैत्रिणी त्यांना विचारायचं की अरे तू कुठे केलंस, कसं केलंस, काय केलंस, कोणाकडे केलंस. मग त्यावेळेस ते आमचा ऍड्रेस द्यायच्या. मग माझा विश्वास होता की खूप मोठी जाहिरात जी आहे ती काम नाही करू शकत, पण माउथ पब्लिसिटी खूप काम करू शकते, काम करते. हो. आणि त्यातली त्यात महिला ज्या आहेत ते दिवसभरातून 10,000 शब्द बोलतात. त्यातले जे आहेत 8,000 शब्द ह्या स्वतःची स्तुतीच करतात मध्ये. त्याच्यामुळे मग मी तो प्रयोग केलेला आणि त्याच्यामुळे मग तो यशस्वी झाला. माउथ पब्लिसिटी खूप छान पद्धतीने झाली आणि मग एक ग्राहक आम्ही कलेक्ट केला परळीमध्ये, आणि मग आता सुंदररित्या ते सगळेजण करत आहे. पण तो कॉन्फिडन्स बिल्ड ह्याच्यासाठी केला. पूर्वी लपून यायच्या माझ्याकडे महिला, म्हणजे घरच्यांना आवडत नसे की अरे मुलाकडे तू कटिंग करायला जाणार का, अरे मुलांकडे तू थ्रेडिंग करायला जाणार का, मुलांकडे मेकअप. त्यावेळेस महिला लपून यायच्या त्या काळ, म्हणजे तो 5-7 वर्षाचा जो काळ आहे तो घरच्यांना सांगत नसे की आम्ही लखनच्या पार्लरला गेलो म्हणून. परंतु आता त्यांनाही काही हरकत नाही की लखनच्या पार्लरला येण्यासाठी, त्या उलटा अभिमानने सांगतात की मी लखनच्या पार्लरला आले म्हणून. हा तो एक फरक आहे त्यातला. आणि तो विश्वास संपादन करणं म्हणजे ज्यावेळेस आम्ही काम करतो, म्हणजे कुठलाही मूर्तिकार असेल, कुठलाही आर्टिस्ट जो ज्यावेळेस तो काम करतो तो त्यावेळेस एक खूप डीप कॉन्सन्ट्रेट असतो. बिलकुल. खूप जास्त डीप. तुम्ही पेंटरला बघा, तुम्ही गाणं गाणाऱ्याला बघा, ते खूप डीप कॉन्सन्ट्रेट होता. तुम्ही युजली असं कॉन्सन्ट्रेट होत नाही तेवढं तुम्ही तुमच्या कलेत मग्न होऊन. आणि मग ते मग्न होणं आमचं कामातली आत्मीयता ज्यावेळेस लोकांनी ओळखली त्यावेळेस ते घरी पण जाऊन सांगायचे की नाही, लखनचं कामावर असलेलं प्रेम, कामावर असलेली निष्ठा त्याच्या कामातून ती जाणवते, त्याच्या बॉडी लँग्वेजमधून ती जाणवते, त्याच्या ती नजरेत जाणवते. आणि स्त्रिया एक अशा आहेत की स्त्रियांना पहिल्या नजरेतच कुठला पुरुष कुठल्या दर्जाचा आहे त्या
लगेच ओळखतो त्यांनी. सेन्स तर नॅचरली Yes. त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे घरी जाऊन ज्यावेळेस सांगायचा तर तो विश्वास त्या मैत्रिणीला सांगायचा, तो विश्वास संपादन होत गेला आणि त्या पद्धतीने मग सगळे क्लायंट्स माझ्याकडे येत गेले. तुझ्या या सगळ्या करिअरला किती वर्ष झालेत? 22 इयर्स. 22 इयर्स. येस. तो 22 इयर्स मध्ये तुझ्यापासून शिकून किती मुली बाहेर पडल्या? जवळजवळ 7 ते 8 हजार महिला स्वतःचा उदरनिर्वाह वा. याच्यावरती चालवतात, म्हणजे पार्लरवरती. तर तुम्हाला खोटं वाटेल की माझ्याकडे काही महिला दागिने गहाण ठेवून येतात स्वतःचे. बापरे. ज्यावेळेस त्यांचे हस्बंड त्यांना सपोर्ट नाही करत, घरचे सपोर्ट नाही करत, त्या दागिने गहाण ठेवून येतात. खूप जेन्युनली आम्ही शिकवतो, त्यांना तयार करतो आणि ज्यावेळेस त्या परत जातात 6 महिन्याने परत त्यांचा कॉल येतो की सर मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवते. आणि त्यावेळेस मात्र एक वेगळं आत्मिक समाधान वाटतं की चला आपल्यामुळं किती महिलांच्या हाताला काम मिळाले आणि त्यांची एक रोजीरोटी तयार झाली. आणि त्यासोबतच ज्यावेळेस त्या घरातच फक्त काम करतात आणि कितीही त्यांनी काम केलं तरी ते कामाची पावती त्यांना नाही मिळत. मग ते मुलांकडनं असेल, सासू सासऱ्यांकडे असेल, ती जबाबदारी म्हणून फक्त दिली जाते त्यांच्याकडे. पण ज्यावेळेस त्या करिअरमध्ये येतात त्यावेळेस त्यांना घरात पण तो मान सन्मान मिळतो आणि घरामध्ये पण त्या एक मूल्यवान व्यक्ती म्हणून समजल्या जातात. आणि त्याच्यामुळे करिअर ओरिएंटेड असणं खूप महत्वाचं आहे मला ह्याच्यातून वाटतं. आणि हल्ली सगळ्या महिला खूप छान पद्धतीने करिअर निवडतायत, गृहिणी पण चांगल्या करिअर निवडतात, घरात काय करता येईल. आणि बिझी असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःखी होत नाहीत आपण, अपेक्षाही कमी होतात इतरांकडनं जसं आपण बिझी असतो. आणि महिलांसाठी उत्तमच आहे हे. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं करिअर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनवलेलं आहे की माझ्याकडे दिल्लीपासून 6 आवर्स पुढे तिकडनं, गोव्याकडनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून महिला शिकायला येतात आपल्या घरी. वाव. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा सरळी येऊन राहतात. हो, अगदीच. वर्षभर 6 मंथ 10 days असे आमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्या अकॅडमीला ते येतात, शिक्षण घेतात आणि परत जाऊन त्यांच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सलॉन्स टाकतात. आता ही मुलाखत पाहणाऱ्या जर एखाद्या क्लायंटला तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय सांगशील? तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग कसा आहे? येस, ऍक्च्युअल आमचं सोशल मीडियाचं लखन्स__ मेकअप म्हणून पेज आहे. माझी टीम ते सगळं पाहते. तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझी ऑफिशियल वेबसाईट आहे www.lakhnsmakeup.com. फेसबुकवरून कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमच्या सोशल मीडियावरती आमचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल आहे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आमच्या ऑर्डर्स घेण्यासाठी, आम्हाला बुक करण्यासाठी. आणि तू पर्सनली सुद्धा रिच आउट करतोस, रिप्लाय? नाही, आता आमचं काम एवढं मोठं झालंय त्याच्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत. म्हणजे मॅनेजर्स आहे, तर आमचे 25-30 लोकांचा स्टाफ आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया साठी वेगळी टीम आहे. तर ते कनेक्ट होतात आमच्या मॅनेजरशी. आता माझ्याशी थेट बोलणं फार कठीण आहे कारण खूप बिझी लाईफ आहे, खूप शेड्यूल, म्हणजे जवळजवळ फेब्रुवारीपर्यंत शेड्यूल आमचं बिझी आहे. बापरे. एवढ्या तारखा बुक आहेत आमच्या. म्हणजे आम्हाला जर बुक करायचं म्हणलं तर 6 महिने मिनिमम अगोदर बुक करावं लागतं तर तारीख भेटते. जसं की मी काही आठवड्यांपासून तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल, पण माझं नशीब जरा तसं चांगलं होतं की ते 1-1.5 आठवड्याच्या आतच होऊन गेलं. पण तुमचंही तुम्ही आजमावू शकता तसं बघायला गेलं तर. पण आता थोडंसं आपण मेकअप कडे वळूया. येस, डेफिनेटली. मेकअपच्या काही टिप्स सांग. म्हणजे स्पेशली मी डायरेक्ट मेकअप मध्ये 0 आहे. आपण -100 जरी रेटिंग दिलं तरी चालेल. मग एक बेसिक मेकअप जो आपण डेली वेअर करू शकतो. ओके, आता मेकअप म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं प्रोफेशन जाणलं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट तुमचा स्वभाव खूप मॅटर करतो मेकअपमध्ये. आता तुम्ही म्हणाल की स्वभावाशी आणि मेकअपशी काय संबंध आहे? एक्झॅक्टली. येस, तर काय, कलर्स जसे असतात, येलो कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर, कॅची कलर आहे, ते डोळ्याला कसे असे टोचतात ते कलर बघितले. पण त्यातल्याच जर तुम्ही फॅमिलीज पाहिल्या जसं की पेस्टल्स कलर, सॉफ्ट कलर, डोळ्याला असे मृदू वाटतात, बघायलाही छान वाटतात. तसेच तुमचा स्वभाव काय आहे त्या पद्धतीने तुम्ही रंगांची निवड केली पाहिजे. मग ते डोळ्यावर असेल, लिपस्टिक्स असतील, ब्लश असेल, सॉफ्ट कलर तुमच्या स्वभावानुसार. तुमचा स्वभाव कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे तुम्हाला जाणलं पाहिजे. तुम्ही तुमचं विश्व तुमचं आतच आहे का, तुम्हाला बाहेर, तुमचा फॅशन सेन्स खूप मॅटर करतो, तुमचे कपडा पेहराव खूप मॅटर करतो. तर त्यानुसार तुम्हाला रंग निवडायचा आहे पहिल्यांदा. आणि प्रत्येक मेकअप करण्याच्या अगोदर प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. जसं की येस, सांगतो. सगळ्यात अगोदर आपल्याला टोनर करणं फार आवश्यक आहे. टोनर यासाठी करायचंय की टोनरचं जे काम आहे ते स्किनचे पोर्स ऑफ करणं आहे. तर टोनर करणं फार गरजेचं आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर आफ्टर 30 जर असाल तुम्ही आणि तर तुम्हाला आय क्रीम वापरणं खूप गरजेचं आहे किंवा स्किन लिफ्टिंग
क्रीम वापरणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला सी सिरम पण वापरायचा आहे. म्हणजे सी सिरम काय करणार आहे, तर तुमच्या स्किनचं प्रमोशन करणार आहे, म्हणजे एकसारखा रंग करणार आहे. त्यासोबतच मॉइश्चरायझर पण तुम्हाला लावणं आवश्यक आहे मेकअपच्या अगोदर. मॉइश्चरायझरमुळे तुमच्या स्किनचा जो ओलावा आहे तो मेंटेन करण्याचं काम करणार आहे मॉइश्चरायझर. आणि त्याच्यानंतर एसपीएफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, म्हणजे सूर्याची जी किरणं आहे किंवा जो काही लाईट्स आहे, घरातले पण लाईट्स असेल, तुमच्या मोबाईलचा लाईट असेल, तुमच्या स्क्रीनचा लाईट असेल, टीव्हीचा लाईट असेल, लॅपटॉपचा लाईट असेल, याच्यापासून तुम्ही बचावासाठी काय करता, तर तुम्हाला एसपीएफ लावणं फार आवश्यक आहे. येस, येस, तुम्ही किचन मध्ये आहात, घरामध्ये आहात, कुठेही आहात, तुम्ही एसपीएफ शिवाय राहू नाही शकत. किंवा तुम्ही जर ते ठेवलं तर तुमची स्किन टॅन होणार. सकाळी 10 पर्यंतचं जे ऊन आहे तेच तुमच्या बॉडीला आवश्यक आहे. नंतरचं जे ऊन आहे ते तुमच्या काहीच कामाचं नाही, तुम्हाला डिस्ट्रॉयच करतं तुमचे हेअर, तुमच्या कपड्यांचा कलर, तुमचा स्वतःचा रंग. त्याच्यामुळे तुम्हाला एसपीएफ लावणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रायमर लावायचा आहे. आणि प्रायमर याच्यासाठी लावायचे कारण तुमच्या चेहऱ्यावरच्या जो सुपरफिशियल लाईन्स आहेत, स्कार्स आहेत, पोर्स आहेत, हे लपवण्यासाठी आणि कुलिंग एजंट, तुमच्या स्किनला घाम येऊ नये ह्याच्यासाठी प्रायमर अप्लाय केलं जातं. देन तुमच्या स्किननुसार तुम्हाला तुमचं फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. अकॉर्डिंग टू युअर कॉस्ट्युम तुम्हाला लिपस्टिक आणि आय शॅडोज करायचे आहे आणि ब्लशर लावायचं आहे. सो प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. मेकअप जर तुम्ही डायरेक्ट लावला तर तो मेकअप फ्लॅट दिसतो, तो तुम्हाला सुंदर नाही बनवत, तो तुम्हाला कुरूप दिसणार किंवा भडक दिसण्यासाठीचं काम करणार आहे. पण तुम्ही हे सगळं प्रिपरेशन केलं तर तुमचा नॅचरल ग्लो जो आहे स्किनचा तो मेंटेन राहील आणि तुम्ही खुलून दिसाल. म्हणजे ऑलमोस्ट 10 स्टेप्स, हो, त्यापेक्षाही अधिक जास्त. येस. पण बऱ्याच वेळा म्हणजे मी स्वतः हिंमत नाही करत तसं बघायला गेलं तर. इतके दिवस मीडिया हाऊसेसमध्ये मेकअप आर्टिस्ट असायचे मेकअप करून द्यायला, पण मेकअप मला असं वाटतं की फार डिफिकल्ट गोष्ट आहे बाबा. येस, ती डेफिनेटली. प्रत्येकाला जमण्यासारखी नाही, ती तुमच्या आतमध्येच कला असायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की आय शॅडोज आणि लिपस्टिक याचं कॉम्बिनेशन थोडं वियर्ड वाटतं. म्हणजे डार्क झाल्यावरती ते वेगळं दिसतं फार. मी त्याला मग त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं? मी त्याला ना थोडंसं फोडून सांगेल. आता बऱ्याचदा काय होतं की आपण लाल रंग सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण बोलूया. की ज्यावेळेस तुम्ही लाल रंगाची लिपस्टिक घेत असाल तर लाल रंगामधली जी फॅमिली आहे त्यातला लाईटेस्ट कलर तुम्हाला डोळ्यावर द्यायचा आहे, ना की लाल रंगच तुम्हाला डोळ्यावरती द्यायचंय किंवा आय सॉकेट एरियावरती. तुम्ही लाल आणि लाल म्हणजे हे प्लस झालं, आणि प्लस गोष्ट कुठलीही काय होते, मायनस होते. सर ती तुम्हाला खराब दिसवण्याचं काम करते. म्हणजे मेकअप मध्ये मेकअप मध्ये प्रिझम आहे, मॅथमॅटिक आहे, त्याच्यानंतर गणित सगळंच आहे. मी असं म्हणेल याच्यामध्ये पूर्णच. कारण रेषा, आयब्रोज ह्या रेषाच आहे. तुम्ही साधी गोष्ट बघितली, व्हॉट्सअपवरचे जे इमोजीज आहेत ते फक्त रेषांपासून बनलेले आहेत, पण ते प्रत्येक भाव सांगतात तुम्हाला. बिलकुल. ते हसतंय, रडतंय, त्यांना नाही आवडलंय, ते सगळ्याच भाव सांगतो. फक्त रेषा आहेत. तशाच रेषा ह्या बोलक्या असतात नेहमीच. तसंच आपल्या लिप्सच्या रेषा, नोजच्या लाईन्स, आईजच्या रेषा आणि आयब्रोजच्या रेषा ह्या पण आपल्याला खूप सारे भाव सांगत असतात. त्यामुळे त्या करेक्ट केल्या तर तुम्हाला अधिक सुंदर बनवतील. त्या चुकीच्या झाल्या तर तुम्हाला तुमचं वय दर्शवतील, तुम्हाला सॅड दाखवतील, तुम्हाला डुबी दाखवतील, तुमचा कॉन्फिडन्स लूज करतील. असंही आहे. म्हणजे मला आज माझं मेकअप मला न जमण्याचं कारण समजलं की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असतं, आणि मॅथमॅटिक्स मध्ये डायरेक्ट ते शाळेमध्ये असताना, त्याच्यामुळे मेकअपचा मी नादी लागणार नाही. आता ठरलं आजपासून मॅथमॅटिक्स आहे म्हणल्यावरती. पण त्याच्या व्यतिरिक्त डेली वेअर मध्ये जर मेकअप लिपस्टिकचा शेड जर मुलींना युज करायचा असेल तर कोणता प्रेफर करतो? मी डेली वेअर जे आहे, डेली वेअर मध्ये तुम्ही लिपस्टिक लावण्याऐवजी ना तुम्ही लिप बाम मी सजेस्ट करेल. आता हल्ली टिंटेड लिप बाम्स येतात. जर तुम्हाला लिपस्टिक कॉन्फिडेंटली कॅरी करता येत असेल तर लावलीच पाहिजे, त्यात काही शंका नाही. ओके. पण जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हलका फुलका टिंटेड लिप बाम्स, पिंक आहेत, ऑरेंज आहे, पीच आहे, असे अनेक लिप बाम्स येत आहेत, तर तुम्ही ते लावू शकता. नॉट नेट की लिपस्टिकच लावली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही बोल्ड आणि धाडसी दिसलं पाहिजे असं काही नाहीये. तर तुम्ही एक छानसा लिप बाम पण लावू शकता. आणि आपण पाहतो की आजकाल मुलांना पण फार स्किन केअर मध्ये इंटरेस्ट आलेला आहे, आणि म्हणजे स्किन केअर तर जेंडरचा त्यात रोलच येत नाही, पण युजली आपल्यामध्ये नाही थॉट्स असतात की हे मुलं थोडी मेकअप करतात, हे मुलांना थोडी फेस वॉश असतो, मुलं तर अंगाला जी साबण लावायची तीच तोंडाला लावून बाहेर पडतात असं. पण आजकाल मुलांमध्ये पण ते अवेअरनेस झालंय की सनस्क्रीन युज करायचंय, मॉइश्चरायझर लावायचंय, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर स्किन असं. पण मग मुलांनी असं फार एक्झॅजरेटेड पण नको वाटायला, असा मेकअप
कसा करायला मेकअप मुलांसाठी? म्हणण्यापेक्षा ना सगळ्यात महत्वाची मुलांसाठी आहे स्किनची काळजी घेणं. कारण मूळतः ज्यावेळेस निसर्गाने पुरुषांचं शरीर बनवले ना ते रफ टफ बनवले. येस. 4 देखणे मुलं पण एका ठिकाणी थांबले आणि काही सावळी मुलगी पण बाजूला जात असेल असे तर त्या 4ही मुलांची नजर तिच्याकडे न कळत जाते. हो सो ओके, तर तिचा रंग गळून पडला. हो राईट. पण मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की मुलांचे पोर्स जे आहेत ते लॉक होत असतात सिबममुळे, उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे. जसं मुली स्वतःला बांधून ठेवतात, जसं तुम्ही गाडीवर जाता वेळेस मुली स्वतःच्या चेहऱ्याला स्कार्फ वापरतात किंवा मास्क लावतात किंवा सनकोट घालतात, असं मुलं हा प्रकार असं काहीच करत नाही. नाही. मुलं एकदम गाडीवर निघणे, कंगी फिरवणे आणि रॉ एक Yes. तर त्यासाठी मुलांनी फक्त आठवड्यातून एकदा स्क्रब केलं पाहिजे. SPF मॉइश्चरायझर तर सगळ्या स्किनची गरज आहे. सन प्रोटेक्शन फॅक्टर आणि त्यासोबतच मॉइश्चरायझर ही स्किनची गरज आहे. पोल्युटेड डझंट मॅटर. येस. त्याच्यामुळे मुलं काय मुली काय हे लावलंच पाहिजे. आणि त्यासोबत आठवड्यातून 2दा जर स्क्रब केलं मुलांनी तर त्यांच्या स्किनवरचा जो साचलेला लेअर आहे किंवा टॅन झालेला लेअर आहे तो वेळोवेळी निघून जाईल आणि त्यांची स्किन चकाकली जाईल आणि ते तरुण दिसतील. बॉडी स्क्रब केला पाहिजे. बॉडी स्क्रब आणि फेस स्क्रब. फेस स्क्रब. Yes. आणि आपण आता SPF बद्दल फार कन्फ्युजन असतं बरं. अगदीच. म्हणजे आता आपण बघितलं संभाजीनगरचं टेम्परेचर हाय असतं उन्हाळ्यामध्ये म्हण, किंवा आता ऑक्टोबर हिट सुद्धा सुरू झालेली आहे. पुण्याचं वेगळं टेम्परेचर, मुंबईचं वेगळं टेम्परेचर, Yes. आपल्या परळी बीडचं वेगळं टेम्परेचर. टेम्परेचरनुसार SPF कसं निवडायचं? येस, डेफिनेटली खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आता बऱ्याचदा SPF घेते वेळेस खूपच कन्फ्युजन आहे. कारण SPF 15 पासून 65 पर्यंत येतात, 70 पण येतात. 70 पण येतात आणि 100 पण येतात. तर याचा जो कालावधी ठरतो, एकतर SPF कुठले पण SPF ना फक्त 2च तास काम करतं. अरे कसं काम करतं Okay. ते सांगतो. ज्यावेळेस तुम्ही SPF लावलं तर ते ऍक्टिव्हेट नाही होत, ते 10 मिनिटानंतर ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यामुळे तुम्ही SPF लावून आणि लगेच उन्हात गेलात तर ते काहीच काम नाही Effect नाही करणार, करणार. काहीच काम नाही करणार. पण तुम्ही 10 मिनिटांना जर उन्हानंतर गेल्यानंतर ते प्रोटेक्ट करेल तुमच्या स्किनला आणि पुढचे 2च तास प्रोटेक्ट करणार आहे. फर्स्ट ऑफ. सेकंड थिंग की कुठलं वापरलं पाहिजे, तर युजली सगळ्याच प्रोडक्टमध्ये आता हल्ली जे आहे मॉइश्चरमध्ये पण SPF 15 येतच आहे. हो, ओके. पण तुम्ही उन्हात किती काळ आहात ते पण मॅटर करतं. त्यानुसार तुम्हाला SPF निवडायचं आहे. बिलकुल. आणि उन्हाचं टेम्परेचर किती आहे याच्यानुसार तुम्हाला SPF निवडायचंय. समजा आपण समुद्र किनारी आहात तर तुम्हाला वॉटर रेसिस्टंटच वापरायचंय आणि 65 प्लसच वापरायचं आहे. ओके. पण तिकडे हाय टेम्परेचर नसतं ना, ह्युमिड असतं. येस. तर शास्त्रानुसार ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं किंवा ह्युमिड असतं त्यावेळेस सगळ्यात जास्त UVA आणि UVB रेज वातावरणामध्ये असतात. ते खूप जास्त डॅमेज तुमच्या स्किनला करत असतात. ऊन म्हणजे फक्त चकाकणारं चमकणारं ऊनच तुम्हाला डिस्ट्रॉय नाही करत. तर ज्यावेळेस आभाळ येतं त्यावेळेस सगळ्यात जास्त UVA आणि UVB रेज वातावरणात असतात. त्यावेळेस सुद्धा तुमच्या स्किनला प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न उन्हात जाण्याचा, तर उन्हात जात्या वेळेस तर ज्यावेळेस तुम्ही फील्डवर काम करत असाल, 2 तास काम आहे तुमचं, तर तुम्ही SPF 50 वापरलं पाहिजे किंवा 35 वापरलं तरी पण चालेल. आणि तुम्ही घरात असाल तर 15 वापरलं तरी चालेल. आता तू जसं म्हणला 2च घंटे जे पण कोणतं असेल ते इफेक्ट करतं. येस. मग प्रत्येक 2 तासानंतर तुम्ही बाहेर असाल तर युज करायचं. आता मग त्याच्यासाठी काय आहे, तर ज्या लोकांना खरंच तुमची स्किन खूप दीर्घकाळ चांगली ठेवायची आहे, तुम्हाला तुमचा सुवर्ण काळ जास्त वेळ ठेवायचा, सुवर्ण काळ म्हणजे तरुण आहे. येस. तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये वेट टिश्यू ठेवला पाहिजे, मॉइश्चरायझर ठेवलं पाहिजे आणि SPF ठेवलं पाहिजे, एक छोटासा आरसा ठेवला पाहिजे. तुम्ही आयटोत असाल, तुम्ही कुठेही असाल तर सहज तुम्हाला ते क्लीन करून तुम्ही लावू शकता परत आणि तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता. ओके. आणि केसांची काळजीबद्दल काय सांगशील? आता केसांमध्ये कसं आहे, प्रत्येक एजनुसारचे प्रॉब्लेम्स पण डिफरंट आहेत. बिलकुल. आणि केस आणि स्किन मूळतः तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड करतात. तुमचं दिनचर्या काय आहे, तुमची झोप 8 तास आहे का, तुमचा डाएटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत का, पाण्याचं भरपूर प्रमाण पिता का, विटॅमिन C विटॅमिन इनटेक करता का, हे आतून खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेस लेवल किती आहे याच्यावरती तुमचे स्किनचं आणि हेअरचं आरोग्य राखलं जातं. तुम्हाला ट्रेस खूप असेल तर तुमचे केस खूप जाणार. ओके. येस. आणि येस. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शॅम्पू. आता बऱ्याच लोकांना वाटतं की शॅम्पू केल्यामुळे केसांचं आरोग्य वाढू शकतं,
त्याचबरोबर केस चांगले होऊ शकतात. आता बऱ्याच महिला आमच्याकडे येतात, एखादा भारीचा शॅम्पू सांगा त्याच्याने केस चांगले होतील, पण शॅम्पू केस चांगले करूच शकत नाही. त्याचा गुणधर्म धुणे आहे. केसांना स्वच्छ ठेवणे हा गुणधर्म आहे त्याचा. मग केसांना कोण चांगलं करू शकतं, तर तुमचा आहार, तुमची झोप, आणि त्यालाच तुम्ही कसं स्वच्छ ठेवता. आणि शॅम्पू जो आहे तो मोस्टली तर आपले हेअर जे आहे त्याचा जो पीएच आहे तो 5.5 आहे. आणि तुम्ही जर शॅम्पू कुठे पीएचचा वापरता हे खूप मॅन्डेटरी आहे की तुम्ही किती पीएचचा शॅम्पू वापरता. तर तुम्ही 3.5, 4 आणि 5 पीएचचा जर शॅम्पू वापरत असाल तर तो हेल्दी आहे तुमच्या केसांसाठी. पण तुम्ही 6च्या पुढे जर शॅम्पू वापरत असाल तर तुम्ही तुमच्या केसांचं नॅचरल बॅक्टेरिया जो असतो, जो गुड बॅक्टेरिया, तर तो सगळा खराब करून टाकण्याचं, वृक्ष करण्याचं काम करतो, अल्कलाईन करण्याचं काम करत असतो. तो शॅम्पू निवडते वेळेस तुमच्या केसांचा पीएच जाणणं फार महत्वाचं आहे, किंवा शॅम्पूचा पीएच पण जाणणं महत्वाचं आहे. आता स्वतःच्या केसाचा ज्यावेळेस आपण पीएच पाहतो त्यावेळेस तुम्हाला एक एम्प्टी ग्लास घ्यायचा आहे, काचेचा, पूर्ण भरायचा आहे. स्वच्छ धुतलेला एक केस तुम्ही तोडून त्या ग्लासमध्ये टाकायचा आहे. जर तो केस तुमच्या केसाच्या तळाला, ग्लासच्या तळाला गेला तर तो ड्राय आहे, मध्ये तरंगला तर तो आहे नॉर्मल, आणि तो वरी तरंगला तर तो आहे ऑइली केस तुमचा. मग त्या अकॉर्डिंगली आता मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पू उपलब्ध आहेत. ड्राय केसांसाठी वेगळे, नॉर्मल केसांसाठी वेगळे, आणि ऑइली केसांसाठीचे वेगळे. मग अकॉर्डिंग टू युअर हेअर तुम्ही तुमचा शॅम्पू निवडू शकता. ओके. आणि आजकाल आपण पाहतो की म्हणजे कमी वयामध्ये केस पांढरे होण्याचं सुद्धा प्रमाण वाढले. मग त्याचं कारण कदाचित क्लायमेट चेंज असू शकतं, पोल्युशन आणि डाएटचं पण असू शकतं. तो जसं सांगितलं, झोपही असू शकतं, इंटरनल जास्त रिझन्स असू शकतात त्यामागे, जेनेटिकली असू शकतं. पण आता त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा महिला प्रेफर करतात, मुलंही प्रेफर करतात की मेहंदी लावूयात. काही जण कलर म्हणतात. काही डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की तुम्ही मेहंदी नका लावू, मेहंदी ड्राय करते केसांना, ते साल निघून जाते आणि मग ते पोर्स मध्ये जाते आणि मग तुमची हेअर ग्रोथ थांबते. हे खरं आहे का? म्हणजे मी म्हणजे तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की मेहंदी जी आहे ती विषाचं काम करते तुमच्या केसांसाठी. केसांना नाहीसं करण्याचं काम करते. आता थोडंसं बॅक जाऊया आपण. पूर्वीची जी मेहंदी होती, जी नॅचरल गणपती छाप मेहंदी यायची, त्यावेळेस काही गृहिणी काही अभ्यासातून त्या मेहंदीमध्ये अंड घालायच्या, त्यातला जो व्हाईट बल्क आहे तो बल्ब टाकायचा त्याच्यामध्ये, त्यानंतर आणखीन मेथ्याचं पाणी टाकायचं, असे अनेक गोष्टी करून त्या मेहंदीला त्या काय करायच्या, आयुर्वेदिक दृष्ट्या हेल्दी करायच्या. आणि त्याच्यानंतर त्या केसांना लावायच्या, आणि केसांना लावल्यानंतर ती मेहंदी फक्त आणि फक्त कंडिशनिंग करायची. कंडिशनिंग करायची म्हणजे काय, केसाचा जो पोर आहे त्याला ऑफ करायची. ओके. आपल्या केसांचा जो पोर असतो त्याला काय करायची, जस्ट ऑफ करायची. त्याच्यामुळे केस स्मूथ, सिल्की आणि शायनी वाटायचे. ओके, हे झालं शास्त्रीय दृष्ट्या. परंतु नंतरच्या ज्या मेहंदी येत गेल्या, मग मोहरीची मेहंदी, काळी मेहंदी, लाल मेहंदी, असे अनेक प्रकारचे मेहंदी. पण या मेहंदी नाही, हे निकृष्ट दर्जाचे केमिकल आहे जे केसांना रंगवतं. बरं, तुमच्या केसांचा श्वास घेणं फार महत्वाचं आहे. श्वास घेणं म्हणजे काय, शॅम्पू करतो त्यावेळेस पोर ओपन होतो केसांचा, आणि कंडिशनर केलं तर तो ऑफ होतो. आता आपण 21व्या शतकात जगतोय. एका कंपनीमध्ये 250 सायंटिस्ट काम करत असतात केसांविषयी, स्किनविषयी. एखाद्या जो प्रोडक्ट्स निघत असतं ते असं इझी गोईंग नाही निघत ना. बिलकुल. तर त्याच्यामुळे आता आपण मेहंदी लावणं हे फारच चुकीचं आहे. केसांचं आयुष्य संपवण्याचं कामच मेहंदी करत असते. त्याच्यामुळे बिलकुल मेहंदी वापरलीच नाही पाहिजे. मेहंदीचा एवढा कोट वाढतो, एकावरती एक एवढे थर वाढतात, आणि केसांचा श्वास बंद होऊन केस रफ वृक्ष झाडूसारखा होतो आणि केस तुटून पडतो. त्याच्यामुळे मेहंदी नाही लावली पाहिजे. मेहंदी खूप डेंजर रसायन आहे मित्र, असं म्हणत. त्याच्यापेक्षा कलर कधी पण बेस्ट, बिकॉज कलरची लाईफ कमी असते. कलरमुळे केस मृदू राहतात आणि केस तुमचे परत मिळतात. पण मेहंदीमुळे तुम्हाला तुमचे केस परत कधीच नाही मिळत, ते खराब होऊन कट करून टाकावे लागतात. अरे बापरे. म्हणजे मेहंदी वापरू नका. नॅचरल म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स येतात आणि आपण स्वतःहूनच ते डॅमेज करतोय. येस, अगदी. तू जसं सांगितलं, तू बॉलिवूडच्या बऱ्याच ऍक्टर्स सोबत काम केलंय, मराठी सुद्धा चित्रपट सृष्टीत तू काम केलंय. येस. सगळ्यात भारी क्षण कोणता राहिलाय? म्हणजे आपल्याला लहानपणापासून असं नाही का, आपण टीव्हीवर पाहतो त्यांना, अरे बापरे हे प्रत्यक्षात कसे असतील, तुझ्यासाठी तो क्षण कोणता एकदम बेस्ट आहे आतापर्यंत? तर सगळ्यात अगोदर मी हे सांगेल की आमच्या घरी टीव्हीच नव्हता. ओके. त्याच्यामुळे मला तो मोहच नव्हता. माझ्यासाठी सगळ्या सेलिब्रिटी पण एक व्यक्तीच असायची आणि त्याच्यावरती मी काम करायचो. म्हणजे मला आठवत पण नाही मी एवढ्या सेलिब्रिटींचे मेकअप केले, लिटरली, मराठी आणि हिंदी सुद्धा.
पण माझी खरी ओळख ही माझ्या कामामुळे आहे. ओके, मी कुठल्या तरी भारी व्यक्तीचा मेकअप केला म्हणून मला बिलकुल काम नाही मिळणार आहे. मला काम कधी मिळतं माहितीये का, माझं काम बघून मला काम मिळणार आहे. बिलकुल. सो त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. मराठीमध्ये तर जवळजवळ सगळ्याच अभिनेत्रींचे मेकअप केलेत मी. आणि हिंदीमध्ये पण बऱ्याच नामवंत आर्टिस्टचे सोबत मी काम केले. मला तर त्यांची नावं पण आता लक्षात नाही येणार, एवढे मी काम केले. पण दीपिका पादुकोणच्या 2 सीनसाठी मी याला होतो पद्मावतसाठी. तर तो एक क्षण माझ्यासाठी छान आहे. ते सीन नाही कॅल्क्युलेट करण्यात आले बिकॉज त्या राहुट्या जाळ्या, तुम्हाला जर तो किस्सा माहित असेल तर, हो माहिती. तर तो पन्हाळगडावरती त्या राहुट्या वगैरे सगळ्या जाळून टाकल्या होत्या, त्यामुळे सीन घेण्यात नाही आले. पण एका मोठ्या व्यक्तीसोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता, छानच होता तो. पण त्याच्यापेक्षा जास्त मला दुसऱ्या अनुषंगाने एक सांगायला आवडेल की ह्या सेलिब्रिटींपेक्षाही जास्त मी 250 ब्रँड सोबत काम केलंय. अरे बाप. त्याच्यामध्ये PNG, रांका, रेबन, मर्सडीज असे कितीतरी पॅन्टालून्स, असे खूप मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून खूप चांगलं काम केलंय. ज्या तुम्ही मॉडेल्स बघता 10 पैकी 8 पोस्टरच्या मॉडेल्सचे मीच मेकअप केलेले असतात. येस, म्हणजे ते मला जास्त सांगायला आवडेल की मी 250 पेक्षाही जास्त ब्रँड सोबत मी कॅम्पेन केलेत. आणि त्यात आंतरराष्ट्रीय ब्रँड. येस, आंतरराष्ट्रीय ब्रँड तर खूप सारे केलेले आहेत. ओके. येस. आणि आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येऊयात. येस. आणि म्हणजे आता तू बीड जिल्ह्यातला आहेस. येस. बरोबर. तुझी जडणघडण सगळी बीड जिल्ह्यात झाली. आपण काही दिवसांपासून बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये वातावरण फार खराब झालेलं आहे. आणि बीड म्हटलं तर मध्यंतरी पुण्या मुंबईमध्ये बीडच्या लोकांना राहण्यासाठी घरं सुद्धा भाड्याने दिले जात नव्हते, डायरेक्ट हकलून दिलं जायचं. आणि राजकीय दृष्ट्या किंवा तिथे गुंडगिरी वाढलेली आहे, मर्डर्स होत आहेत. आत्ताच एका पत्रकाराच्या मुलाचा सुद्धा मर्डर झाला बीडमध्ये. त्याच्या आधी महादेव मुंडे प्रकरण असेल किंवा संतोष देशमुख, हे गाजलेले प्रकरण आहेत. पण दबलेले सुद्धा असे अनेक प्रकरण आहेत की जे लाईमलाईट मध्ये नाही आले. पण अशा वातावरणात जेव्हा तू एक आशेचा किरण निर्माण करून जेव्हा बाहेर पडतोस, तेव्हा लोकांना नक्कीच आश्चर्य वाटत असेल की अरे बापरे, बीडमध्ये असे सुद्धा लोक आहेत. तर या सगळ्या होणाऱ्या आजूबाजूलाच तू तुझ्या नजरेने बघतोयस की आपल्या आजूबाजूचे लोक असं करतात, तर याकडे काय दृष्टिकोनाने बघतोस? सगळ्यात महत्वाचं जी साधारण लोक आहेत ना, त्यांना शांती हवी असते, सगळ्यात महत्वाचं. आणि राहिला प्रश्न तुम्ही जो विचारला की हे सगळे प्रॉब्लेम्स जे होत आहेत ते प्रत्येक शहरामध्ये हे कुवृत्तीचे लोक असतात आणि प्रत्येक शहरामध्ये क्राईम होतच असतो. पण आमच्या बीड जिल्ह्याला मोठे व्यक्तिमत्व लाभल्यामुळे तिथल्या गोष्टी थोड्या अधोरेखित आणि ठळक होतात. आणि आमचे जे तिकडचे पत्रकार आहेत, म्हणजे मला तर वाटतं पत्रकारांचा रोल अतिशय महत्वाचा असतो. कशा पद्धतीने, तर तुम्ही तुमच्या शहरात किती चांगलं होतंय ह्या बातम्या पण दिल्या पाहिजेत ना. बिलकुल. किती वाईट होतंय हे जर दिलं तर लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा तुम्ही वाईटच करत आहात. तर मला वाटतं जी प्रकरणं घडली असतील त्याचं गांभीर्य किती आहे मला माहित नव्हतं, परंतु ते जे वाढवलं पत्रकारांनी, टीव्ही वाल्यांनी, हे तर मला वाटतं ते जास्तच मोठं करून दाखवलं गेलं. आणि प्रत्येक शहरामध्ये तर क्राईम होतच असतो. त्यामुळे मला वाटतं साधारण लोकांना शांती हवी असते. सगळ्यांनी गोविंदाने नांदायचं असं सगळ्यांना वाटतं. पण जेवढा बाऊ केला गेला मुळात तेवढा बाऊ नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, मी परत गेले कित्येक वर्ष राहतो, तिथलं वातावरण एवढं सुबक आहे, एवढं छान आहे, एवढं सुंदर आहे ना. फक्त हे मीडियामुळे हे जास्त झालेलं आहे असं तर मी म्हणेन. बरोबर. प्रत्येक नाण्याचे दोन बाजू असतात. अगदीच. आणि प्रत्येक शहराच्या बाबतीत सुद्धा असंच. ती दुसरी बाजू बघणं सुद्धा गरजेचं आहे की दुसरी बाजू तुझ्यासारखे जे लोक आहेत ते नक्कीच पुढे आणतील, तुझ्यासारखे असे अनेक तयारही होतील अशी आशा करू. आणि तुझ्या सुद्धा अजून पुढे भरपूर मोठमोठ्या गोष्टी तुला आयुष्यात करायच्यात. त्यासाठी तुला आडुटे स्टुडिओच्या टीम कडून आणि द किरण शोच्या टीम कडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुझा महत्वाचा वेळ दिलास, तू संभाजीनगरमध्ये आलास, स्टुडिओला भेट दिलीस आणि छान इंटरव्ह्यू शूट झाला, तर त्यासाठी तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं तुमच्यासोबत संवाद साधून. ओके, थँक्यू.